हॅलो एव्हरीवन, मी अश्विनी माने. आज आपण बघणार आहे डोमेन ऑफ द इनव्हर्स फंक्शन. ओके, याच्यामधला एक क्वेश्चन कंपल्सरी जेडब्ल्यू मेन्ससाठी तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि त्याचा विथ PYQ आज आपण हा सेशन कंप्लीट करणार आहे. तर चला मग स्टार्ट करूया डोमेन ऑफ द फंक्शन. ओके, सो नेक्स्ट सगळ्यात पहिले बघा डोमेन म्हणजे काय. डोमेन म्हणजे इनपुट, की एखाद्या फंक्शन मध्ये आपण कोणत्या कोणत्या प्रकारचं इनपुट देऊ शकतो त्याला आपण काय म्हणतो, डोमेन असे म्हणतात. हे तुमची प्रॉपर डेफिनेशन आहे. इफ सेट A टेंड्स टू द B इज अ रूल दॅट असाइन इच एलिमेंट ऑफ X in the set A to exactly one element in Y in a set B. इन शॉर्ट डोमेन म्हणजे तुम्ही एखाद्या फंक्शन मध्ये काय काय इनपुट देऊ शकता त्याला आपण काय म्हणतो, डोमेन. फॉर एक्झाम्पल, हा आपल्याकडे सेट A आहे आणि हा सेट B आहे. सेट सपोज हा सेट A आहे. सेट मध्ये आपल्याकडे एलिमेंट आहेत 1 2 3 4. हा सेट B आहे. सेट B मध्ये एलिमेंट आहेत A B C D E. ओके, जर सेट A मध्ये आपण 1 इनपुट दिलं तर B आउटपुट भेटेल. जर सेट A मधला 2 इनपुट दिलं तर C आउटपुट भेटेल. D 3 आणि 4 आजाला E सोबत कनेक्टेड आहे. तर सेट A मधले जे एलिमेंट आहेत म्हणजे ज्या ज्या व्हॅल्यू तुम्ही X मध्ये देऊ शकता त्याला काय म्हणतो आपण, इनपुट असे म्हणतात. म्हणजेच इन शॉर्ट इनपुट म्हणजे असेल तुमचा डोमेन. आणि जो सेट B आहे, सेट B मधल्या ज्या ज्या एलिमेंट्स एंगेज आहेत, रिलेशनशिप मध्ये आहेत, त्या सगळ्या एलिमेंटला आपण म्हणतो रेंज. सपोज 1 इज रिलेटेड टू द B, 2 इज रिलेटेड टू द C, 3 इज रिलेटेड टू द D and 4 is related to the E. So this B C D E हा तुमचा असेल रेंज. रेंज म्हणजे इन शॉर्ट, रेंज म्हणजे काय असतं, आउटपुट. अँड डोमेन म्हणजे काय असतं, इनपुट. डोमेन म्हणजे आपण X ची व्हॅल्यू फाइंड आउट करतो की त्या फंक्शन मध्ये मी कोणत्या कोणत्या व्हॅल्यू इनपुट देऊ शकते. अँड रेंज म्हणजे मला व्हॅल्यूज पुट केल्यानंतर मला काय आउटपुट भेटणार आहे त्याला आपण काय म्हणतो, रेंज असे म्हणतो. आज आपण स्पेशली डिस्कस करणार आहे की डोमेन ऑफ इनव्हर्स फंक्शन. त्याच्या आधी काही कंडिशन्स आहेत, कन्सेप्ट आहेत, त्या आपण आपल्याला क्लिअर करून घ्यावे लागतील. तर चला मग त्या कंडिशन कन्सेप्ट बघूयात. आणि सेकंड पॉइंट आहे की कोडोमेन. कोडोमेन म्हणजे तुमचा पूर्ण सेट B आहे ज्याच्यामध्ये ऑल एलिमेंट इन्क्लूड आहेत, की ज्याचं रिलेशन आहे और रिलेशन नाही आहे, अशा एलिमेंटला आपण म्हणतो कोडोमेन. सो होप यू अंडरस्टँड डोमेन, रेंज अँड कोडोमेन. वन्स अगेन आय एक्सप्लेन. डोमेन म्हणजे काय असणार आहे की इनपुट आहे. रेंज म्हणजे आउटपुट. म्हणजे एवढंच लक्षात ठेवायचं की डोमेन फाइंड आउट करायचा म्हणजे मला X ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, रेंज फाइंड आउट करायचे म्हणजेच मला Y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सो आपल्याला ह्या कन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहेत कारण ह्याच्यावरती तुम्हाला JEE मेन्स मध्ये एक क्वेश्चन हमखास बघायला मिळतो. नेक्स्ट, गोल्डन रूल ऑफ द डोमेन. डोमेनचा सगळ्यात मोठा रूल की मॅथमॅटिक्स मध्ये डिनॉमिनेटर नेव्हर बी अ झिरो. एखादं फंक्शन जर समजा तुम्हाला डिनॉमिनेटर मध्ये एखादं फंक्शन आलं तर तो फंक्शन आपल्याला काय नकोय, झिरो असं, तो फंक्शन झिरो नकोय. ठीक आहे. सो पहिला रूल आहे की कोणताही फ्रॅक्शनल पार्ट जर डिनॉमिनेटर मध्ये आला, सपोज मी एक फंक्शन कन्सिडर केले 1/2x + 3, याचा मला डोमेन फाइंड आउट करायचा आहे. तर डोमेन म्हणजे मी Xच्या ठिकाणी कोणत्या कोणत्या व्हॅल्यू पुट करू शकते. आता सगळ्यात पहिले रूल असतो मॅथ्स मध्ये की डिनॉमिनेटर नेव्हर बी अ झिरो. डिनॉमिनेटर मधला टर्म कधीही आपल्याला झिरो बनवायचा नाहीये. मग मी Xच्या ठिकाणी अशी कोणती व्हॅल्यू पुट केली की डिनॉमिनेटर माझा झिरो बनेल, ती व्हॅल्यू सोडून मला सगळे नंबर Xच्या ठिकाणी पुट केले तरी चालतात. सो डिनॉमिनेटर काय आहे आपला, 2x + 3. हा काय नकोय मला, झिरो नकोय. सो प्रोसेस केली, X ची व्हॅल्यू काय नकोय, -3/2. जर मी X ची व्हॅल्यू -3/2 घेतली तर डिनॉमिनेटर झिरो बनतोय. ही X = -3/2 ही टर्म सोडून मी डोमेन मध्ये काहीही पुट करू शकते. म्हणजेच ह्या टर्मचा तुमचा डोमेन येणार आहे ऑल रिअल नंबर एक्सेप्ट एकच नंबर नकोय ना, -3/2. सो मी हा ऑल रिअल नंबर मधून मला -3/2 एक्झॅक्टली हा नंबर नकोय म्हणून मी तो सेटच्या फॉर्म मध्ये लिहिला. ओके, फर्स्ट रूल, गोल्डन रूल. दिस इज द डिनॉमिनेटर नेव्हर बी
झिरो, डिनॉमिनेटर कधीही झिरो व्हायला नको आहे. नाव नेक्स्ट इज स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट मध्ये जर एखादा निगेटिव्ह टर्म क्रिएट झाला तर हा नंबर तुमचा रिअल नंबर नसतो, तो नंबर कसा असतो, इमॅजिनरी नंबर असतो. सो सेकंड रूल की आपण असे नंबर इनपुट करत नाही की ज्याच्यामुळे रूट मधला आजचा जो टर्म आहे हा जो नंबर आहे हा नंबर निगेटिव्ह येईल. सो सेकंड कंडिशन असेल आपला की सपोज आपण एक एक्झाम्पल घेऊया, 2x+5 एक्झाम्पल घेतले तर रूट मध्ये अशी टर्म मला पुट करायची की ज्याची व्हॅल्यू काय नकोय, निगेटिव्ह यायला नकोय, म्हणजेच ऑलवेज पॉझिटिव्ह पाहिजे. सो रूटचा जो टर्म आहे 2x+5 हा ऑलवेज काय असेल, ग्रेटर दॅन इक्वल टू 0 जर हा न्यूमरेटरला असेल तर. आणि जर समजा रूट हा डिनॉमिनेटरला आला तर काय असेल, ह्यामध्ये काय चेंजेस होतील की डिनॉमिनेटर मध्ये मला 0 चालणार नाही, त्यामुळे मी कन्सेप्ट घेणार 2x+5 ओनली ग्रेटर दॅन 0. ह्याच्यामध्ये 0 इन्क्लूड नाहीये कारण रूट हा माझा डिनॉमिनेटर मध्ये आहे. ह्या केसमध्ये माझं 0 इन्क्लूड आहे कारण न्यूमरेटरला टर्म आहे. ओके, आता हा जर तुम्ही सॉल्व्ह केला तर x ची व्हॅल्यू काय भेटणार आहे, -5/2. सो नंबर लाईन आपण ड्रॉ केली, हा असेल -5/2. x ची व्हॅल्यू काय पाहिजे, -5/2 पेक्षा मोठी. सो -5/2 पेक्षा मोठी हा एरिया असेल, -5/2 पेक्षा मोठा प्लस इन्फिनिटी कडे जाणारा एरिया. आणि -5/2 हा इक्वल आहे ना न्यूमरेटरला आहे, ग्रेटर दॅन इक्वल आहे, त्याच्यामुळे हा मी भरलेला सर्कल केलेला आहे की ज्याच्यामुळे -5/2 हा माझा या केसमध्ये इन्क्लूड असेल. सो डोमेन इज -5/2 टू द इन्फिनिटी. हा काय असेल, डोमेन. आणि लास्ट लेक्चरला आपण डिस्कस केल्याप्रमाणे इन्फिनिटीला कधीही आपण क्लोज ब्रॅकेट घेत नाही, ऑलवेज इन्फिनिटीला काय करतो आपण, ओपन ब्रॅकेट घेतो. सो हा या फंक्शनचा काय असेल, डोमेन असेल. सो फर्स्ट रूल काय बघितलेला आहे, डिनॉमिनेटर नेव्हर बी 0. कोणतं पण एक्सप्रेशन जर डिनॉमिनेटरला आलं कंडिशन यूज करायचे, होल एक्सप्रेशन इज नॉट इक्वल टू 0. देन नेक्स्ट जर रूट मध्ये टर्म आला तर आपल्याला यूज करायचंय, रूट मधली जी टर्म आहे ही रूट मधली टर्म आपल्याला पॉझिटिव्ह पाहिजे, म्हणजेच काय, होल एक्सप्रेशन इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. आणि हाच जर रूट तुमचा डिनॉमिनेटर मध्ये आला तर काय करायचं आपल्याला, 2x+5 ओनली ग्रेटर दॅन 0. इक्वल टू 0 येणार नाही कारण डिनॉमिनेटर मध्ये आपल्याला 0 चालणार नाही. नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात की जो एक्झाम्पल घेतलेला आपण इथं, एक्झाम्पल बघा, चेक करू शकताय. काय सांगितलं आपल्याला, फाइंड द डोमेन ऑफ दिस टर्म. कोणत्या फंक्शनचं डोमेन सांगितलंय, फंक्शन f(x) इज इक्वल टू 1/x-3 याचं डोमेन फाइंड आउट करायचं. म्हणजेच ही टर्म कशी आलेली आहे, आपल्याला डिनॉमिनेटर मध्ये आलेली आहे. मग डिनॉमिनेटर मध्ये एक्सप्रेशन असेल तर आपल्याला काय लागतं, डिनॉमिनेटर नेव्हर बी 0. सो x-3 इज नॉट इक्वल टू 0. सो व्हॅल्यू ऑफ x इज नॉट इक्वल टू 3. म्हणजे मी ऑल रिअल नंबर पुट करू शकते, बट एक्झॅक्टली मी 3 हा एकच नंबर पुट केला तर माझा डिनॉमिनेटर 0 बनतोय. त्यामुळे ज्या ठिकाणी 1 आणि 2 हे पर्टिक्युलरली नंबर तुम्हाला यूज करायचे असतात त्यावेळेला तो नंबर मी कर्ली ब्रॅकेट मध्ये टाकते. आर म्हणजे ऑल रिअल नंबर मी पुट करू शकते एक्सेप्ट 3, कारण 3 पुट केला तर डिनॉमिनेटर काय बनेल, माझा 0 बनेल. सो दिस इज द डोमेन ऑफ फंक्शन. फंक्शनचं हे डोमेन असतं. नोट डाऊन. नेक्स्ट नेक्स्ट फंक्शन, सो हा जो एक्सप्रेशन दिलेला आहे आपल्याला या सेम टर्मचं डोमेन फाइंड आउट करायचं आहे. आता जो पूर्ण, आता कोणतं पण एक्सप्रेशन असतं, आता याच्यामध्ये तुम्हाला साइन देतील, लॉगॅरिथमिकच्या टर्म सांगतील, एक्सपोनेन्शियल फंक्शन सांगतील, पण मेन फंक्शन असणार आहे, मेन जे कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट सेमच आहे.
जर रूट हा न्यूमरेटरला आला तर रूटच्या आतमधली जी टर्म आहे ती टर्म तुमची कशी असणार आहे, ऑलवेज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. न्यूमरेटरला आहे म्हणून म्हटल्यानंतर हा फंक्शनचं डोमेन काय असेल, ऑलवेज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. सो एक्स ची व्हॅल्यू काय असेल, ऑलवेज ग्रेटर दॅन इक्वल टू -5. सो हा नंबर लाईन वरती आपण ड्रॉ केला. दिस इज -5 इन्क्लुडेड आहे. तर इथून पुढच्या सगळे नंबर्स तुमचे काय असतील, पॉझिटिव्ह असतील. म्हणजे हा असेल -5 टू द इन्फिनिटी. दिस इज द डोमेन ऑफ द फंक्शन. रूट हा न्यूमरेटरला आला की आपलं एक्सप्रेशन काय असतं, रूट मधला जो टर्म आहे तो ऑलवेज ग्रेटर दॅन इक्वल टू द 0. नोट डाऊन. Now next term, it is very important. Domain of the logarithmic function. Suppose आपण logarithmic function consider करूयात. The log of g of x with a base f of x. हे जे फंक्शन आहे. आता लॉग मध्ये खूप साऱ्या कंडिशन असतात की त्या कंडिशन नुसार आपल्याला सॉल्व्ह करावं लागतं. सो पहिली कंडिशन आहे, लॉग सोबत जो फंक्शन आहे g ऑफ x हा ऑलवेज काय असला पाहिजे, ग्रेटर दॅन 0. दिस इज कंडिशन नंबर 1. द व्हेरी इम्पॉर्टंट कंडिशन की लॉगच्या आतमध्ये आपण निगेटिव्ह नंबर देऊ शकत नाही, इनपुट देऊ शकत नाही. सो लॉग मध्ये लॉग सोबतचा जो फर्स्ट फंक्शन आहे जी आय एफ ऑफ एक्स, सॉरी, लॉगचा पहिला फंक्शन जी ऑफ एक्स हा जो फंक्शन आहे हा फंक्शन काय असेल, ग्रेटर दॅन 0. मी एक्झाम्पल घेते तुम्हाला एक सायमल्टेनियसली. लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस 6 हा जो फंक्शन जर तुम्ही कन्सिडर केला तर मेन लॉग सोबतचा हा फंक्शन झाला एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस 6. हा फंक्शन आहे, हा फंक्शन कसा असला पाहिजे तुमचा, ग्रेटर दॅन 0. सो वी टेक एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस 6 हा असेल ग्रेटर दॅन 0. ही झाली तुमची पहिली कंडिशन. सेकंड कंडिशन आहे आपली की लॉगचा जो बेस आहे एफ ऑफ एक्स घ्या किंवा बी ऑफ एक्स घ्या. लॉगचा जर बेस मी बी ऑफ, इथं नोट्स मध्ये मी बी ऑफ एक्स घेतले त्यामुळे मी इथं तुम्हाला बी ऑफ एक्स कन्सिडर करते. लॉगचा जो बेस असणार आहे हा बेस म्हणू शकता. लॉगचा जो बेस आहे हा बेस पण ऑलवेज कसा असला पाहिजे, ग्रेटर दॅन 0. जर बेस लेस दॅन 0 असेल तर इनइक्वालिटीची साईन काय होते, आपली चेंज होते. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मुलं ह्या छोट्या छोट्या मिस्टेक करतात आणि आन्सर चुकतं. ज्या वेळेला लॉगचा बेस हा तुमचा 0 पेक्षा म्हणजे कमी असतो, छोटा असतो, पॉइंट मध्ये असतो, फ्रॅक्शन मध्ये असतो, त्यावेळेला इनइक्वालिटीची साईन चेंज होते. त्यामुळे लॉगचा जो बेस असणार आहे तो बेस पण कसा असला पाहिजे तुमचा, ग्रेटर दॅन 0. अँड बेस इज नॉट इक्वल टू 1. बेसची व्हॅल्यू 1 नको आहे. त्यामुळे ह्या तिन्ही कंडिशन तुम्हाला जर लॉग आले तरी तिन्ही कंडिशन आपल्याला काय करावे लागतील, चेक करावे लागतील. आणि ते करून युनियन करून जे आन्सर, इंटरसेक्शन करून जे आन्सर येईल ते आपलं फायनल आन्सर असेल. आपण एक एक्झाम्पल बघूयात. ओके, सो सपोज मी इथे एक ऍड केलं असेल एक्झाम्पल. चेक दिस एक्झाम्पल. सगळ्यात पहिले आपण बघूयात की हा जो पार्ट आहे याच्यामध्ये आपल्याला काय दिलेला आहे, लॉग ऑफ 4x स्क्वेअर प्लस 11x प्लस 6 ह्या फंक्शनचं डोमेन फाइंड आउट करायचं. बेस आता ऑलरेडी वेगळा बेस दिला नाहीये, ई आहे. तर ई हा तुम्हाला माहित आहे ग्रेटर दॅन 0 आहे आणि ई इज नॉट इक्वल टू 1. सो बेसच्या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होतात. आता राहिली लॉग सोबतचा जो टर्म आहे ह्या टर्मची कंडिशन. सो 4x स्क्वेअर प्लस 11x प्लस 6 हा कसा आहे, ग्रेटर दॅन 0. ह्या नंबरचे आपण फॅक्टर फाइंड आउट करून घेतले. तर 4x प्लस 3 अँड x प्लस 2 काय येतील, ग्रेटर दॅन 0. आता हे नंबर लाईन वरती आपण ड्रॉ करून घेऊयात. हा झाला -3/4.
Okay, we will write again. -3 इथं येईल पहिले -2 आणि त्याच्यानंतर -3/4. अल्टरनेटिव्ह साइन बेबी मध्ये आपण जे बघितले त्यानुसार. सो आपल्याला पाहिजे पॉझिटिव्ह पार्ट. पॉझिटिव्ह पार्ट असेल हा -∞ टू द -2 युनियन -3 टू द 3/4 टू द +∞. हा या टर्मचा आपला काय असेल, डोमेन असेल. आता याच्यासोबत जर समजा सेम आपण एक्झाम्पल घेतलं आणि याच्यासोबत जर इथे एक्स टर्म आली असती तर ती पण आपल्याला वेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह करावी लागली असेल. असे क्वेश्चन्स PYQ मध्ये आहेत, आपण डिस्कस करूयात. ओके, तर आपला मेन आजचा टॉपिक होता हा ज्या कन्सेप्ट PYQ साठी सॉल्व्ह करायला लागणार होता त्याच्यासाठी छोटासा पॉइंट होता. आता आज आपण बघणार आहे की इनव्हर्स फंक्शनचं जे डोमेन आहे ते डोमेन फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय काय लागते ते. सो सगळ्यात पहिले स्टँडर्ड इनव्हर्स फंक्शन आहे साइन इनव्हर्स ऑफ एक्स. सो डोमेन ऑफ साइन इनव्हर्स ऑफ एक्स इज -1 टू +1. -1 टू द +1 मध्ये आपण कोणतीही व्हॅल्यू त्याच्यामध्ये इनपुट देऊ शकतो. त्यावेळेला रेंज भेटणार आहे, म्हणजे जे आउटपुट येणार आहे आपल्याला ते आउटपुट असणार आहे -π/2 टू द +π/2. सिमिलर वे डोमेन ऑफ कॉस इनव्हर्स एक्स सेम -1 टू द +1 असेल. जे रेंज येणार आहे ते 0 टू π ही आपली रेंज येणार आहे. टॅन इनव्हर्स एक्स मध्ये तुम्ही डोमेनला काही पुट करू शकता, -∞ टू द +∞, म्हणजे ऑल रिअल नंबर तुम्ही इनपुट करू शकता. रेंज येणार आहे -π/2 टू +π/2. पण ह्या गोष्टीमध्ये -π/2 आणि +π/2 टॅन इनव्हर्सच्या रेंजमध्ये इन्क्लुडेड नाहीये. त्यामुळे इथे ग्राफ बघू शकताय की हा जो टॅन इनव्हर्सचा ग्राफ आहे हा -π/2 च्या लाईनलाही टच होत नाहीये आणि +π/2 च्या लाईनलाही टच होत नाहीये. नेक्स्ट कॉट इनव्हर्स एक्स जो डोमेन आहे सेम ऑल रिअल नंबर -∞ टू द +∞, रेंज आहे 0 टू π. सेक इनव्हर्सला जे आहे सेक इनव्हर्स मध्ये -∞ टू द 1 आणि 1 टू द इन्फिनिटी पुट करू शकतो, बट एक्झॅक्टली 0, -1 आणि +1 हे पुट करू शकत नाही. सेम एज कोसेकला -∞ टू द -1 युनियन 1 टू द इन्फिनिटी. हे स्टँडर्ड आहेत, हे तुम्हाला लर्न असले पाहिजेत कारण याच्यावरतीच आपल्याला PYQ सॉल्व्ह करायचे.